नमस्कार, मी स्वप्नील जाधव. परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज तारीख आहे 1 जून 2024 आणि आत्ता वाजले संध्याकाळचे 5:30. तर आम्ही उद्या मुंबईला जाणार आहोत आणि मुंबईला जायच्या आधी एक दिवस आधी आम्ही गावामध्ये फिरतो. म्हणजे गावामध्ये काय नवीन नवीन गोष्टी झाल्यात का किंवा काय चेंजेस बदल काय झाला आहे का ते बघण्यासाठी चाललो आहे. तर आत्ता आम्ही पर्यापर्यंत पोचलो आहे, म्हणजे आपल्या घरातून निघालो आहे. असं जाणार आहोत आपण शाळेच्या इकडून थोरलीवाडी, बाईंगवाडी आणि मग आपल्या विहाराच्या इथनं आपण घरी येणार आहोत. तर आपण असं रेग्युलरच असं करतो दरवर्षी. तर माझ्यासोबत आहे साहिल जाधव, तन्मय म्हात्रे आणि तेजस बापेरकर. तर असे आम्ही 4 जण जातो आहे. ॲक्च्युली बाकीच्या घरातल्यांना आम्ही सांगितलं होतं कोणाला यायचं असेल तर चला, पण त्यांना टाईम नाही. तर आम्ही फ्रेश वगैरे झालो आणि गावाकडे माहिती असेल तुम्हाला की संध्याकाळची अंघोळी करतो, सकाळी आपण करत नाही कारण खूप गरमी असते. मुंबईच्या ठिकाणी आपण सकाळी अंघोळी करतो. तर जाऊया आपण आता फिरायला. तर हा आपला पर्याय. आता पाणी खराब झालेलं दिसतं आहे कारण आत्ताच मुलं पोहून गेलेली आहेत. तर पर्यायामध्ये बदल काय झाला आहे तर ह्या वर्षी बंधारा बांधलेला आहे. साकव आपला आहे तसंच आहे आणि ही पुढे तळी आहे आणि वरती आपल्या इकडे घर आहे. वाजती वाजती ढोल वाजती. तर ही अशी घाटी झालेली आहे पर्याच्या इथे. याला पाखाडी म्हणतात. आणि इथे आपला पाट होता पहिला, जे लहानपण ज्यांचं गावाला गेलं आहे त्यांना माहिती असेल. इथे जांभळीचं एक झाड आहे आणि हे बघा, हे इथं पाखाडी बांधण्याचं काम झालेलं आहे. हे बघा, आणि इथे आहे ना रातांब्याचं झाड आहे. संध्याकाळचं गावाला फिरायला आहे ना मस्त वाटतं. एकदम फ्रेश होऊन गावाला फिरायची एक मजा वेगळीच असते. आणि हा बांध खूप लोकांना आठवत असेल, आपल्या गावातल्या किंवा वाडीतल्या लोकांना. शाळेत जाताना ह्या गोष्टी आम्हाला रोज, म्हणजे या गोष्टींमधून आम्ही जातच असायचो. ज्यांचं बालपण इथं 90च्या दरम्यान झालेलं आहे आपल्या तेरवण गावात, त्यांना ह्या गोष्टी माहिती असतील. हे आहे ना सागवानाचं पान आहे आणि आता हे सागवान तुटलेलं आहे. जादू दाखवतो. पाणी इकडे इकडे बघा, हे आहे ना सागवानाचं झाड आहे. सागवानाच्या झाडाचा उपयोग आहे ना खूप काही कारणांसाठी केला जातो. फर्निचरसाठी केला जातो. आणि हे बघा आता काय हे ना, हां काय केलं जातो, लाल होतो. हां, हे बघा किती लाल लाल झालं बघा. हे बघा, तर खूप लोकांना माहिती असेल असं, किंवा नाही माहिती तर कमेंट करून सांगा. शाळेतून आम्ही येताना मी सुद्धा असं करायचो, माहिती आहे बघ, लाल लाल आहे बघा, रक्तासारखं होतं काय. पण आता सागवानाची किंमत सुद्धा कमी झाली आहे. पूर्वी लोक म्हणायची की सोन्याच्या भावाने सागवान विकायचे. आता आपण जाणार आहोत ब्राह्मणवाडीच्या इथे. त्याच्यानंतर तिथून रिटर्न येणार आहोत आणि मग शाळेकडे जाणार आहोत. कारण दरवर्षी आपण ब्राह्मणवाडी दाखवलेली नव्हती, म्हणजे आपल्याला टाईम नाही मिळायचा तिकडे जायला. यावर्षी आपण दाखवतो आहे, ते नक्की बघा. आणि तिकडून ते नंतर झाल्यानंतर आपण शाळेकडे जाणार आहोत. तर आता आपण इकडनं जातो आहे आणि हा रस्ता आहे ना असा, हा आपल्या शाळेकडे जातो आणि इकडूनच मग थोरलीवाडी, बाईंगवाडी इकडे जाण्याचा रस्ता आहे. आपण नंतर इकडे पण जाणार आहोत. तर आता आपण जाऊया आधी इकडे. आणि इकडे ही ब्राह्मणवाडी आहे. हंसळकरांचं घर आहे आणि ही त्यांचीच बाग आहे, सुपारीची बाग. मस्त असा गेट केला आहे छोटासा. आणि इथं कमळ आहे. मागच्या व्हिडिओमध्ये पण आपण बघितलेलं. बेडूक पण आहे रे त्याच्यात. तर आता आपण या रस्त्याने जाऊया पुढे. इथे नाही बघा, इथे पहिला पाट होता. हा पाट होता, इथं पाण्याचा पाट होता, पण आता तो कालांतराने नाहीसा झालेला आहे. इथे आगट्यांचं घर होतं. आपल्या इथं वायरमॅन आगटे होते, त्यांचं घर होतं. आणि हा पाटाचा रस्ता आहे. इथे असा पाट असा क्रॉस होता तो. आणि इकडे तुम्ही आजूबाजूला बघितलं ना, तो सुपारीच्या बागाच आहेत आपल्या इकडे. इथे पहिलं यांचं जुनं घर होतं, इथं आगट्यांचं.
ते आता कोसळून वाटतं त्यांनी तिथे नवीन बांधलं. ॲक्च्युली मागच्या व्हिडिओमध्ये आहे ना गावाच्या आपण इकडे नाही आलो होतो, त्या साईडलाच गेलो होतो, म्हणजे बाईंगवाडी थोरलीवाडी. इकडे आपल्याला यायला मिळालं नव्हतं म्हणून आपण म्हटलं की ह्या वेळेला जाऊन येऊच आपण इकडे. तर इथे हनुमान मंदिर आणि इथून आपण हनुमान म्हणजे मारुती मंदिर. तर इथून आता आपण लेफ्टला जातोय आणि इथूनच हा रस्ता आहे. इथून आपण पुढे जाऊया चव्हाणांच्या इकडे. तर इथं आहे ना हर्डीकरांचं वरती घर आहे. अजित हर्डीकर आहेत आपल्या गावचे, त्यांचं इथं वरती घर आहे. तर आपण थोडंसं वरती आलो या रस्त्याने. तर इथे आहे ना पहिल्यांदा आमरसची फॅक्टरी होती, पण कालांतराने बंद झाली. आता वाटतं इथे घरच केलं आहे. आणि हे बघा असा रस्ता आहे चढण. डाव्या साईडला तुम्ही इथे बघा तर घर आहे, इथे पाद्यांची घर आहे ही. आणि हा समोर असा मस्त असा व्ह्यू आहे. हा बघा समोर सुपारीच्या बाग आहेत, मध्ये परे आहे आणि त्या पलीकडे डोंगर आहे. तिकडं आपली घरं आहेत त्या साईडला. थोडासा लेफ्टला क्रॉप बघा इथून दिसेल ते आपलं बिहार दिसतं तिकडे इथून. आणि समोर असा हा डोंगर, तिकडं आपली जमीन आहे. त्या डोंगरावरती टेंब बोलतात त्याला, टेंब. तर हे इथे आपल्या गावातल्याच लोकांचं घर आहे. हे बघा असा हा वळणाचा रस्ता आहे. इथं बस थांबते, म्हणजे ST थांबते. मारुती मंदिर बस स्टॉप आहे इथे. आणि हा समोर इथे अजित हर्डीकरांचं घर आहे. हे बघा इथे ही पाद्यांची घरं आहेत. हे बघा इथे आहे ना थोडंसं थंडगार असतं. हे बघा इथे त्यांच्याकडे म्हशी आहेत. हे बघा हे घर आहे. इकडे आहे ना गारवा आहे, कारण इथे झाडं खूप आहे. आणि हे बघा इथे गायमुख आहे. इथून पहिलं पाणी यायचं, आता वाटते येत नाही. इथे हे बांधलेलं आहे. तर ही पाखाडी आहे, पहिली अशी पायवाट होती इथे. आणि हे बघा पाद्यांचं घर. तर या रस्त्यानं आता आपण जाऊया पाखाडीने खाली. ही पायवाट आहे, म्हणजे पहिली होती, आता याला पाखाडी म्हणण्यात आलं. पाखाडी का म्हणतात, कारण हे चिरेचं बांधकाम असं पायऱ्या पायऱ्या केलं म्हणून. इथे पण पहिल्यांदा पाट होता पाण्याचा. कदाचित आता मे महिना आहे म्हणून नसावं, पाणी आटलं असावं. आणि हे बघा दोन्ही साईडला सुपारीच्या बागा, सुपारीची झाडं. जास्वंद, जास्वंदाची झाडं आहेत ना आग्रामध्ये खूप आहेत. आणि ही वाट बघा कशी वाटते ती. तर मी जवळजवळ 2-3 वर्षांनी इकडे आलोय. तुम्ही आला होता काय रे याच्या आधी? ओके, हे लोक आलेले आहेत. तर मी म्हटलं की एकदा गावात फेरफटका मारूया. उद्या आपण मुंबईला जाणार आहोत, तर मुंबईला जाण्याच्या आधी आपण गावामध्ये एक फेरफटका मारतो. आणि आता आपण पर्याच्या इथपर्यंत पोचलेलो आहोत. फणस पडून पडून आहे ना खराब झाले. झाडावरती बघा फणस आहे. ॲक्च्युली फणस एवढं कोण जास्त खात नाही इकडे, काही काहीच लोक खातात. आणि हा बघा हा ब्रिज आहे. आपण आधी चढूया नको, इथं ब्रिजचं काम चालू आहे. हे बघा अजून पूर्ण झालं नाही. पहिला इथे आहे ना लोखंडी साखव होता, JCB पण आहे तिथे.
आणि डायरेक्ट आता यांनी हेच केलं, कॉन्क्रीट, सिमेंट कॉन्क्रीटचा ब्रिज बनवला आहे. पर्या पण हा आटला. पावसाळ्यात नाही ना, ह्या पर्याला पाणी खूप असतं इकडं, आणि आपल्या पर्याला सुद्धा खूप असतं, म्हणजे आपल्या घराच्या खाली जो पर्याय आहे तिथे. ते बघा, तर या वाटेने आता आपण वरती जाऊया. ब्रिजचं काम ऑलमोस्ट थोडंसं बाकी आहे, पण झालं पण आहे. तर इथनं लोक वाटतं जातात. ही बघा, इथनं वाट वरनं दिसतंय आपल्याला. हे बघा, सिमेंटचं आहे, थोडंसं काम बाकी आहे. आणि हा असा पर्याय आहे, आपल्या पर्यायाला जाऊन मिळतो. हे बघा, ब्रिजचं काम थोडंसं बाकी आहे. खेळे आहे तरी. आणि हे बघा, इथे हे चव्हाणांचं घर आहे. हा JCB. इकडे हे असं चव्हाणांचं घर. चव्हाण डॉक्टर पण इथेच राहतात. आणि हे त्यांचं आगार आहे इथे. इथून भोऊला पण जाण्याचा रस्ता आहे, शॉर्टकट रस्ता. जास्त करून थोरलेवाडी, बाईंगवाडीतली लोक इथूनच जातात, कारण त्यांना हे सोपं पडतं इकडून असं या रस्त्याने जायला. आपले लोक फक्त इकडून जास्त जात नाही, ते लोक डायरेक्ट तो आपला हर्डीकरांच्या इथून रस्ता आहे तिथूनच जातात. तर इकडून आपण आता ब्राह्मणवाडीतून आलेलो आहोत आणि इकडे आता शाळेकडे, मराठी आपली शाळा आहे तिकडे आपण चाललेलो आहोत. इथे नवीन समूह साधन केंद्र बनवलेलं आहे, शाळेचाच पार्ट आहे हा. आणि इथून आता आपण शाळेकडे चाललो आहे. तरी पहिला रस्ता हा अरुंद होता. आता इथे पण असं चिरे टाकलेले आहे ते बघा, आणि छान असं बनवलं आहे. म्हणजे जवळजवळ एक गाडी अशी पास होईल इथून. तर इथली फणसळकरांची गाडी वाटतं इथे येते असं. तर या रस्त्याने आपण जाऊया शाळेकडे. आणि हा समोरच वड आहे. दरवर्षी शाळेतनं आम्ही इथे सरस्वती पूजन करायचो या वडाच्या इथे. आणि इथे या पाळेकरांच्या बाग आहेत, म्हणजे इकडे पण आहे आणि ही सुद्धा पाळेकरांचीच बाग आहे. आणि हे बघा, हां पहिलं खाली असायचं बघ, मोडला तर मोडला. हाय काय झोकाळ्यासारखं. पप्पू येल वड वड पडल, होय वड पडायचा उलटा आडवा. तर गंमत होती. पण हा असा जुनं हे असं झाड आहे ते वडाचं आहे बघा, मस्त आहे. हा असाच जायचं. हा अरे आता निवडुंगात गेला असतात. चला जाऊया आपण. हे तेव्हापासूनच एवढं मोठं आहे काय, जेव्हा आम्ही शाळेत यायचो ना तेव्हा पण असंच रुंद आणि अजून पण आहे. जायला आहे का रे रस्ता तिथं? हां गच आहे ना, कारण त्याचं खोड बघ ना केवढं मोठं आहे ते. हे बघा, हे आंब्याचं झाड आहे. कलाम नाही आहे, आंबा आहे नॉर्मली, पण खूप उंचच्या उंच आहे. आणि या साईडला आहे ना, इथे पहिलं आमचं मैदान होतं, खो खोचं आणि कबड्डीचं मैदान होतं. इथं आमचं मुतारी होती, मुतारी. हे बघ इथं होती पहिली, इथं होती आणि इकडे होती. शाळेजवळ आलेलो. हे इथं पाळेकरांचं घर आहे. काय हो बरं आहेत ना? हां हो 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 ते आहेच, हो ते आहेच. हां इकडेच म्हटलं गाव फिरायला जरा जाऊया, उद्या मुंबईला जायचं आहे म्हणून. हो चला. तर ही आपली शाळा आहे इथे, आणि तो वरती रस्ता जातो तिकडून खिणगिणीत आणि इकडे डोऱ्यावरती जायला वगैरे रस्ता आहे. तर ही आपली शाळा आहे. पाठीमागचा भाग बघूया जरा, काय बदल झाला आहे काय? हां बदलच झाला आहे. तर ही आपली मराठी शाळा आहे. आणि हे बघा इकडे पण पाळेकरांचं इथे आहे. आणि ही आपली शाळा, हे बघा ही आपली शाळा आहे, मराठी शाळा.
इकडे आमचा पहिला 5वीचा वर्ग होता ॲक्च्युली, त्यानंतर मग हे 4थीचा, पण आत्ता ते वेगळं झालं आहे, हे पंचांग वगैरे आहे. पहिलं आमचा पहिली दुसरी इकडंच होता, तर असं आहे. नंतर मग ते चेंज पण झालं होतं मध्ये, कदाचित तिकडं पहिली दुसरी वगैरे असं झालं होतं. आणि हे बघा शाळा, इथे पहिली पाण्याची टाकी होती. आम्ही जेव्हा दुपारी लंच करायचो, म्हणजे दुपारी जेवण करायचो, तेव्हा इथं ताट धुवायला यायचो. म्हणजे 2001 ते 2007पर्यंत आपण आपल्या मराठी शाळेमध्ये शिकत होतो. आणि इथं आपली हे होते ना रे, टाकी होती पहिली इथं. तर सगळं चेंज झालेलं आहे. पहिला आता हा बांध पण नव्हता. पहिलं हे मेथी वगैरे पण लावायचो शाळेच्या पाठीमागे, खूप लोकांना माहिती असेल. हां, मेथी वगैरे लावायचो ना, मेथी वगैरे असं पेरायचो दुपारच्या, म्हणजे आम्ही सकाळी वगैरे पण पेरायचो. पण मस्त होते ते दिवस. तर मस्त वाटलेलं आपल्याला शाळेत येऊन. एकदम लहानपणीच्या गोष्टी आठवायला लागतात शाळेत आल्यावरती, आणि भारी वाटलं एकदम. वर्षातून एकदा आपण येतो शाळेमध्ये. आता जाऊया आपण पुढे. तर इथे ना समोरच पाळेकरांचं घर आहे, पाळेकर बाईंचं सुद्धा घर आहे इथंच. तर आम्हाला पाळेकर बाईसुद्धा शिकवायला होत्या. पहिली ते 4थीपर्यंतच होत्या. छान छान गोष्टी सांगायच्या पाळेकर बाई. तुम्हाला कोणाला आठवत असतील तर मला कमेंट करून सांगा. तर इथे आहे ना खाली एक विहीरसुद्धा होती, आता बुजवली वाटतं ती इथे. हां नाही, तिकडे गेली काय, इथं होती जवळच एक. तर इथं पाळेकर बाईंचं घर आहे. इथे आम्ही पहिल्यांदा गरे खायला जायचो. गरे, चकल्या, लाडू मिळायचे 1-1 रुपयाला. तर आता आपण शाळेच्या इथून पुढे जातो आहे. इथं जुगादेवीचं मंदिर आहे, त्याच्यानंतर पुढे विमलेश्वराचं मंदिर आहे. आणि आपली इथं होळीसुद्धा आपली इथं उभी करतात या ठिकाणी. म्हणजे होळीचा मांड तो सुद्धा इथे आहे. हे पिंपळाचं झाड आहे मोठं असं. हे बघा इथे हा होळीचा मांड आहे, आणि हे श्री जुगादेवी मंदिर आहे. तर हे श्री जुगादेवी मंदिर आहे, हे बघा. तर जुगादेवी मंदिराच्या बाजूला एक छोटंसं मंदिर सुद्धा आहे, हे बघा. ते दगडामध्ये छान असं कोरलेलं आहे डिझाईन, हे बघा भारी आहे. तर जुगादेवी मंदिराच्या इथून आपण पुढे चाललेलो आहोत. पुढे विमलेश्वराचं मंदिर आहे. इथं लिंगायतांचं घर आहे, आणि इथून आता आपण विमलेश्वर मंदिरात जातोय. खूप लोक आहेत. असो, हा. तर हे विमलेश्वर मंदिर आहे. काय म्हणताय, बरे आहेत ना? हो, यूट्यूबलाच टाकायचं आहे म्हणूनच. तर हे बघा खूप लोक आहेत इथं, खेळत आहेत, आजूबाजूचेच लोक आहेत. आणि हे विमलेश्वर मंदिर आहे. तर याच्या आधीसुद्धा आपण व्लॉग बनवलेला आहे विमलेश्वर मंदिराचा.
कोणी बघितलं नसेल तर नक्की जाऊन बघा. आणि इथेच बाजूला हा एक दीपस्तंभ आहे आणि इथे नंदी आहे. हा बघा नंदी आहे, हा नंदी बैल आहे इथे. इथून फ्रंटने बघूया आपण. इथे आहे नंदी बैलाचा पुतळा. फोकस करू. तर हा बघा हा नंदी बैल आहे इथे. छान अशी मूर्ती आहे इथे. आणि हा विमलेश्वर मंदिराचा आजूबाजूचा परिसर आहे. फार जुनं असं कोरीव काम आहे. तुम्ही हे बांधकाम बघू शकता, डिझाईन वगैरे. तर हा मागचा व्हिडिओ जर कोणी बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा विमलेश्वर मंदिराचा. आणि हे सुद्धा बघा. तर अजून आपल्याला पुढे जायचं आहे, तर चला जाऊया. आणि इथे सुद्धा आहे ना छोटंसं मंदिर आहे. हे बघा इथे बाजूला सिद्धेश्वर मंदिर आहे आणि इथे एक विहीर आहे. आणि आपल्याला जायचं आता या रस्त्याने थोरल्यावाडीमध्ये. गाव तेरवण. हां, तर ही सगळी लहान मुलं खेळायला येतात इकडे. हे बघा. तर इथं सिद्धेश्वर मंदिर आहे आणि बाजूलाच विहीर आहे. तर इथे बाजूला गणपती विसर्जन आणि सरस्वती विसर्जनसुद्धा होतं. इथूनही बायंगवाडीमध्ये जायला रस्ता आहे, पण आपण तिथनं नाही जाणार आहोत कारण आपल्याला जायचं आहे थोरल्यावाडीमध्ये. तर हा पर्या क्रॉस करून आपल्याला थोरल्यावाडीत जायचं आहे. तर हे फार वर्षांपूर्वीचं बांधकाम आहे, तुम्ही बघू शकता. बिना सिमेंटचं आहे. हा गॅपमध्ये कोणतंही सिमेंट नाही भरलं आहे आणि एवढं ॲक्युरेट आहे. हे बघा पूर्ण परफेक्ट असं बांधकाम केलेलं आहे. फार वर्षांपूर्वीचं आहे, विदाऊट सिमेंटचं. तुम्ही हे बाजूला कंपाऊंड बघाल ना तर पूर्ण असं चिऱ्यांनी सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे. बघा हे हा स्लोपसुद्धा बघू शकता तुम्ही. हा बघा हा असा स्लोप आहे, असा केलेला आहे स्लोप. तो पण बघा किती ॲक्युरेट आहे. कोणती म्हणजे त्यावेळेला मशनी नव्हत्या तरीसुद्धा छान असं बांधकाम हे केलेलं आहे. इथे रंगमंच असतो. इथे जेव्हा जत्रा असते तेव्हा इथे पहिलं नमन वगैरे व्हायचं. आता कदाचित लोक कमी असल्यामुळे गावच्या या रूढी परंपरा थोड्या कमी होत चाललेल्या आहेत. तर हे बघा किती असं उंच असं बांधलेलं आहे बिना सिमेंटचं. याचा पूर्ण व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवरती, नक्की जाऊन बघा. लिंक कमेंटमध्ये सुद्धा देतो. तर इथं पर्याय आणि आपल्याला इथे जाताना सुद्धा मिळणार आहे तो पर्याय. तर इकडे संध्याकाळचं फिरण्यासाठी आहे ना खूप छान आहे. सुपारीच्या बागा आहेत आजूबाजूला. आणि हे बघा, आणि हा ब्रिज आहे एकदम विदाऊट सपोर्टचा ब्रिज आहे. लास्ट टाईमसुद्धा दाखवला होता, आता परत एकदा दाखवतो. ॲक्च्युली पाणी कमी आहे कारण मे महिना असल्यामुळे ना पाणी आटलं आहे. पावसाळ्यात ना इथं पूर्ण पाणी असतं, ते पूर्ण वाहतं असतं. तर आता मी खाली उतरतो इथे आणि हे बघा तुम्हाला दाखवतो आहे बिना सपोर्टचा असा हा पूल आहे. तर हा सुद्धा फार वर्षांपूर्वीचा आहे आणि मस्त असं बांधकाम केलेलं आहे त्याचं. हे बघा आता कधीच आहे ना ते आपल्याला माहीत नाही. बघूया आपण कुठं काय लिहून ठेवलं आहे काय याचं दिनांक. तर आपण ह्या युनिक ब्रिजवरती आलेलो आहोत कारण याचा सपोर्ट आहे ना काहीच नाही आहे. डायरेक्ट या टोकापासून त्या टोकापर्यंत असा हा ब्रिज बांधलेला आहे विदाऊट सपोर्टचा. तर हा पर्याय आहे. ॲक्च्युली आता पाणी आटलं आहे, पावसाळ्यातनं हा पूर्ण तुडुंब भरून वाहल. आणि हा बघा इथे आहे ना काहीतरी इथे कुठंतरी डेट होती रे लिहिलेली मागे, आपल्याला आता एक्झॅक्टली आठवत नाही. पण सुंदर असा हा ब्रिज आहे आणि हे खूप लोकांना माहिती असेल हे काय आहे ते. हे कांडेचोराचं शिह आहे. तर ते जाऊ दे, आपण हा ब्रिज बघूया. आणि सुंदर असा हा व्ह्यू आहे. थंड थंड वाटतं इकडे संध्याकाळचं कारण आजूबाजूला सुपारीची झाडं आहेत. ही बघा या साईडला पण सुपारीची झाडं आहे.
या ब्रिजच्या इथे. हे बघा इथं आहे ना काहीतरी कोरलेलं तर आहे, पण आता ॲक्च्युली काही समजत नाही कारण हे खूप वर्षांपूर्वीच आहे. तर हे ब्रिजच्या बाजूलाच आहे ना आगार आहे, सुपारीच्या झाडं आहेत हे बघा या साईडला सुद्धा. आणि आपली पोरं चेक करतात की एक्झॅक्टली काय लिहिलेलं असावं त्याच्यावरती. तर या रस्त्याने आपण जाऊया पुढे. आणि इथेच आहे ना राईट साईडला हे बघा इथे लेण्यासारखं आहे ॲक्च्युली. आता ह्याचं आपल्याला हे माहिती नाही आहे की म्हणजे कधीपासून आहे ते. हे बघा इथे लिहिलं आहे श्री रामतीर्थ. ॲक्च्युली पहिलं नव्हतं हे काय लिहिलेलं, पण आता आपल्याला दिसलंच तर आपण जाऊन सुद्धा येऊया. हे बघा असं हे बेड आहे इथून आणि इथून असं जायला आहे. हे बघा इथं तळं आहे आणि हे बघा मंदिरासारखंच आहे ॲक्च्युली. आणि इथं कमळाचं तळ आहे, पण कमळ नाही आहेत इथं फुललेलं. हे बघा तर असं हे तळ आहे. आणि हे बघा हे ॲक्च्युली लेण्यासारखं दिसतंय, पण आता तिथं लिहिलं आहे रामतीर्थ म्हणून. तर आपण हे मंदिरच असं समजू इथे. हे बघा हे सुद्धा फार वर्षांपूर्वीच आहे. इथून आपण जाऊया. हे बघा हे असे साने बोलतात, साले म्हणजे आम्ही बोलतो साने, पण असे हे स्लॉट केलेले आहेत. हे बघा इथून एक असं छोटंसं जायला रस्ता आहे उजव्या साईडून आणि हे असं बनवलेलं आहे. आता आतमध्ये आपण जाणार नाही आहोत, अंधार आहे. आणि इथे थोडंसं पूजेचं साहित्य ठेवलेलं आहे बघा, पण हे दगडामध्ये कोरलेलं आहे मंदिर. वरती एक छोटासा कळस आहे. पायावर आहे नाही बेडू. तर आता आपण इथनं वरती आलेलो आहोत. इथून खालून आपण असं वरती आलेलो आहोत. हे बघा इथून असं वरती आलो ह्या घाटीने, घाटीच बोलू शकतो आपण. आणि इथे वरती आलो की थोरलीवाडी आहे. तर इकडे जोग यांची घरं आहेत. आणि आपण जाऊया आता इकडे. आलाय का व्ह्यू चांगला? आपल्या इथे काय नाही. तर आत्ता वाजले संध्याकाळचे 6:30 आणि आता आम्ही थोरल्यावाडीमध्ये पोचलेलो आहोत. आता पुढे जाऊ थोडंसं आणि मग तिथून आपण बाईंगवाडीमध्ये जाणार आहोत. तर आपण थोरल्यावाडीमध्ये आलेलो आहोत आणि तर रस्त्याचं काम चालू आहे पुढे. तर हे बघा संध्याकाळची मुलं खेळत आहेत रस्त्यावरती. आणि हे इथं मांड आहे ना रे यांचा, काय बोलतो त्याला, पारा की काय बोलतो. आणि मग हे काय इथे देऊळ आहे ना, तर इथं देऊळ आहे आणि असं हे मोठं असं झाड आहे बघा, भरगतचं झाड आहे. आणि इथं मुलं खेळतात रस्त्यावरती. आपण जाऊया इथं दुकानावरती. ही आहे थोरलीवाडी आणि मुलं बघा संध्याकाळची खेळत आहेत. इथे त्यांचा वरती पारा आहे आणि दुकान सुद्धा आहे. तर मुलं बघा खेळत आहेत.
तरी बघा मुलं खेळत आहेत बॉलने. बघा हे दुकान आहे आणि तिथे वरती सुतारांची घरं आहेत, म्हणजे मेस्त्री त्यांची घरं आहेत. हे बाय असं कर. हाय, तुझं नाव काय आहे? तर इथे दुकानावरती आम्ही खाऊ घेतलेला आहे, जिरा सोडा. थांब रे बाबू, तू पण थांब, दिसशील म्हणजे तू. नाव काय तुझं? आयुष ना? हां. तर अशी आपली गावातली एकदम छान छान मुलं आहेत. हां. आणि हे बघा दुकानवाली, हे बघा दुकानवाली गेली. तर गावाला क्रिकेटची खूप आवड असते म्हणून आपली मुलं क्रिकेट खेळतात. हे बघा. तर आता आपण जाणार आहोत बाईंगवाडीमध्ये आणि तिथून मग आपल्या बौद्धवाडीमध्ये आपण जाणार आहोत. तर मित्रांनो आता आपण दुकानावरती खाऊ घेतलेलं आहे बघा, जिरा सोडा, हे तडका बिडका काही ना काही घेतलेलं आहोत आणि आपण चाललो आहे आता बाईंगवाडीमध्ये. आणि इथे मांडवकरांची घर आहेत रोडच्याच बाजूला. आणि समोर आहे ना ब्रिजचं काम चालू आहे, म्हणजे ब्रिज ऑलमोस्ट झालाच आहे. ॲक्च्युली मस्त झाला आहे. पहिला आहे ना पूर्ण पर्यातनं अशी गाडी काढावी लागायची, तर आता हा ब्रिजच झाला आहे. आणि जो पूर्ण उतार होता ना तो त्यांनी घालवूनच टाकला आहे. तर इथे हा गणपती विसर्जन करण्यासाठी चौक बनवलेला आहे. पर्यामध्ये करत नाहीत वाटतं, इथेच करते. तर हा पर्याय आहे खाली आणि हा ब्रिज बघा. तर इथून आहे ना आपल्या याला पण जाता येतं, तेरवण टिट्याला पण जाता येते. तिथून मग गावखडी, पावस, रत्नागिरी असा रस्ता आहे तिथे. देवाचं गोठणं वगैरे लागतं. तर हे बघा इथं आहे ना ही जुनी चक्की आहे. पहिल्यांदा आम्ही इकडेच येतो या चक्कीवरती पीठ वगैरे दळायला आईसोबत. काय हो बरंच ना? हां. तर मध्ये बंद होती वाटतं आहे ना चक्की, जवळजवळ बंदच आहे काय? मग आता काय चालू आहे इथं? काजू आणि भातचं ना? तेच आम्ही लहानपणी आईसोबत वगैरे यायचो इकडं, ते माहिती आहे बौद्धवाडीतनं. हां तेच. चला हां हां हो. तर आपल्या जुन्या आठवणी इकडे यायचो आईसोबत वगैरे, पेप्स्या खायचो. त्यांच्या इथे वजन काटा होता, त्या वजन काट्यात बसायचो. आणि हे बघा हा ब्रिज मोठा बनवला रे ब्रिज. आणि तो समोरचा स्लोप पण कमी केला. ते स्वच्छ पाणी असं कसं काय एवढं चांगलं? हां झरा आहे काय? भारी आहे. पण हे बघ तिथे मध्येच बघा स्वच्छ पाणी आहे आणि बाजूला गढूळ पाणी आहे. तो झरा आहे तिथे म्हणून तिथे स्वच्छ पाणी. ॲक्च्युली हे चांगलं केलं, कारण पावसातून आहे ना गाडीला इकडे यायला आहे ना पर्यातूनच गाडी टाकावी लागायची. पण आत्ता ब्रिज बनवलं त्यामुळं चांगलं काम केलं आहे. आणि थोडं अजून काम बाकी आहे पण होऊन जाईल. एक खोदकाम केलेलं आहे जेणेकरून पावसाळ्यातनं काही अडथळा येणार नाही. मस्त डांबरीकरण होणं बाकी आहे. तर गावात फिरून मस्त वाटतं आपल्याला, काहीतरी नवीन नवीन गोष्टी पण बघायला मिळतात. तर वर्षातून एकदा असं गावात फिरणं गरजेचं आहे. काही ना काही नवीन नवीन गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. हे खणला आहे ना रे रस्ता, खाली खणला आहे वाटतं, हो ना? स्लोप होता तो कमी केला आहे, खणला पण आहे. फणस आहे तसंच आहे. हां. आणि इकडं आपलं काटा मैदान आहे. आपण आलो म्हणून बंद केलं की काय? बरं झालं बंद केलं, जाऊ तरी. तर इथे हे काटा मैदान आहे. आता संध्याकाळ झाली त्यामुळं मुलं नाहीत कोण. आणि इथं टुर्नामेंट असतात. इथं आपली बालवाडी आहे आणि या साईडला ग्रामपंचायत आहे. तर मी तर या बालवाडीत आलो नाही. तुम्ही आला होतात का रे? रडत आलेलं? तू आलेला होतास का रे? हां सरळ आला होतास ना? तरी आपल्या बाईंगवाडीतली मुलं आहेत. ते खेळायला जातो की नाही रे काट्या मैदानात? जातो ना? आता वाटतं आंबोलीत जातो खेळाय तुम्ही. तर ह्या आहेत ना शेतमळे आहेत. इथं भाताची लागवड केली जाते. आपल्याकडे जास्त करून भातच पिकवलं जातं, बाकी कुठलं पीक येत नाही आपल्याकडे जास्त. जास्तीत जास्त काय नाचणा, वरी, तुरडा आपण कोण नाही जास्त करत. हे बघा त्या शेतमळे आहेत.
इथे गुरांचा गोठा होता, अजून पण नाही वाटतं. तर आता आपण बाईंगवाडीमध्ये पोचलेलो आहोत. ही बघा, ही बाईंगवाडीमधली घरं आहेत आणि इकडे आंबोलीकडे जाण्याचा रस्ता आहे. व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, नक्की जाऊन बघा. तर हा पारा आहे बाईंगवाडीमधला. तर इथे शांताराम अण्णाचं दुकान आहे. हे आपल्या शांताराम अण्णाचं दुकान आहे. काय झाले 8 दिवस. हो, काय म्हणता, बरे आहेत ना बाकी? हां, आता काही जास्त येणं होत नाही. आता परत उद्या मुंबईला जायचं आहे. हां, म्हणून म्हटलं एकदा फेरफटका मारून येऊया गावात. काय नवीन नवीन गोष्टी झाल्यात काय. तर ब्रिज झाला आहे तिकडचा, बरं झालं ते. एवढा स्लोप पण, तो उतार पण कमी झाला ना इकडं. हां, गाड्या वगैरे होणार की काय चालू, एस टी वगैरे? एस टीचं वाटत नाही, त्याचं काम बाकी आहे ना. हां हां, आता ही खडी टाकला नाही, खडी टाकून मग त्याच्यावर डांबर होणार, पण यंदा नाही. हां, पण एस टी वगैरे काय होण्याचे आहे का चान्सेस आपल्याकडे? नाही ना, एस टीचं वाटत नाही. कारण त्यांना मध्ये हे नाही भेटणार, स्टॉप जास्त भेटणार नाही. डायरेक्ट काय इथनं कोल्हापुरातनं टाकले तर तो डायरेक्ट बाहेर जाईल त्या फाट्यावरती. बाकी काय म्हणताय, बाकी ठीक नाही एकदम? हां, तर हे आपलं अण्णाचं दुकान आहे. आम्ही लहानपणापासून याच दुकानात येतो, शांताराम अण्णा. तर ही पोरं आपली बसली आहे तिथे बाहेर. तर आता आपण जाऊया आपल्या वाडीमध्ये. ही पुढपर्यंत बाईंगवाडी आहे आणि इथं नेमण्यांची घरं आहे ती खाली. इकडे खाली पर्याय आहे, इकडे सुद्धा गणपती विसर्जन होतं. आणि इथे आहे ना, पावसाळ्यातनं एक भारी आहे काय रे, इथं पाट असे म्हणजे पाणी असं वाहतं ना बांधावरून. ते बघा, इथे आहे ना समोर पावसाळ्यातनं असं पाणी वाहत असतं. तर आता आपण बाईंगवाडीतून आलेलो आहोत आणि आता आपण चाललो आहे आपल्या वाडीमध्ये. तर आपण आपल्या पर्यापासून सुरुवात केली होती, म्हणजे आमच्या घराच्या खाली पर्याय, तिथून आपण गेलो ब्राह्मणवाडीच्या इथे. त्याच्यानंतर आपण इकडे गेलो, आपल्या शाळेकडे गेलो. त्याच्यानंतर थोरल्यावाडीत गेलो, मग थोरल्यावाडीतून बाईंगवाडीमध्ये आलो आणि आता आपण चाललो आहे बौद्धवाडीमध्ये. तर हा चढण असा आपण पार केला की आपण आपल्या वाडीमध्ये पोचणार आहोत. तर आता आपण बाईंगवाडीतनं आलेलो आहोत आणि हा आपल्या इकडे वाड्याकडे जायचा रस्ता आहे. आणि या रस्त्याने जाऊया आपण विहाराकडे. संध्याकाळचे वाजलेत 6:45 आणि आपल्या घरी आहे ना, इथून जायला सुद्धा रस्ता आहे. हा बघा, इथून पण ॲक्च्युली हा रस्तासुद्धा व्हायला पाहिजे, म्हणजे आमच्या घरापर्यंत गाडी जाईल ॲक्च्युली. पण काय, आता लोक आमची इथली परवानगी देतील तेव्हा. ह्या रस्ता असा आमच्या घरापर्यंत गेला तर कदाचित मी भविष्यात गाडी घेईन. गाडी घरापर्यंत जात नाही म्हणून मी गाडी घेत नाही. पैसा नाही ते वेगळी गोष्ट आहे. तर आता आपल्या वाडीमध्ये पोचलेलो आहोत आपण. आणि हे आपल्या विनायक म्हात्रे याचं घर हे बघा. पण विनायक म्हात्रे वाटतं मुंबईला गेले. सत्यवान म्हात्रे आहेत तिथं आणि अचानक भेट झालेली आहे सत्यवान म्हात्रे यांची. काय म्हणतो, कुठं जात? दुकानात, भुवात. चांगलं आहे, चांगलं. तर ही काही एस टी येते की रे, डंपर येत असते. हां, ट्रेन काय घेणार का बघा. बघा, डंपर गेला की पूर्ण रस्ता अडवून जातो. हा आता त्याच्या मागणं जाईल काय, याला आता त्याच्या मागणं जावं लागेल. म्हणजे रस्ता अजून रुंदीकरण व्हायला पाहिजे. ॲक्च्युली एकच गाडी जाऊ शकते. समजा समोरनं 2 ट्रक आले की अटकले मध्ये. हां, नाही घाबरलो ना मी. आणि हा बघा, दुसरा डंपर आला आहे. अशा गाड्या जर लागोपाठ आल्या ना आणि समोरनं रिक्षावाला जरी आला तरी त्याचं दिवाळं लागलं म्हणून समजायचं. हे बघा, हाय पुढं आहे व्हायला. आणि हा अशोक लिल्यांचा डंपर. हे बघा, त्याला रस्ता सोडावा लागतोय डंपरला. आणि हे राजापकर आहेत, त्यांचं घर. हे बघा, हे राजापकर. ए थांब पटून बघ. अरे काय रे, काय गाडी आणतात की काय आणतायत? अरे ते
असं आहे काय? तर तिसरा डंपर आलेला आहे आणि गावी हे असंच बघा, पूर्ण रस्ता खाऊन टाकतोय हा डंपर. अरे चौथा पण आला बघ, आणि चौथा डंपर सुद्धा आलेला आहे. जावा जावा. तर असे 4 डंपर गेलेले आहेत. नाही झाले, 4च होते. हां, मागं JCB आहे. तर अशा प्रकारे आपण आता आपल्या विहाराजवळ जाऊ. आणि हे बघा, इथे सुद्धा आहे ना नवीन घर बांधलेलं आहे बघा. तर वाडीमध्ये हे नवीन घर झालेलं आहे. इथं सुनील म्हात्रे यांचं घर आहे आणि त्यांचं जुनं पण घर तिथे आहे वरती. तर असा आपला गावातला आजचा शेवटचा दिवस. खूप सारी घरं आपल्या आता रोड साईडला झालेली आहेत. म्हणजे हा बघा, हा रस्ता आहे आणि हे आपलं विहार आहे इथं. तर आता आपण विहाराच्या इथं आलो आहे आणि हा रस्ता असा बाईंगवाडीमध्ये जातो, बाईंगवाडी थोरलेवाडी. आणि हा रस्ता जातो सरळ कोतापूर फाटा आहे पुढं, म्हणजे तेरवन टिटा बोलतो आम्ही त्याला. तर कोतापूरला जायचा आणि भूला जायचा रस्ता आहे, तिथं जाऊन मिळतो. तर आता जाऊया आपण विहारामध्ये. ओके, सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे हे बघा. हे लाकडामध्ये कोरीव काम केलेलं आहे हे बघा. हे सुद्धा फार वर्षापूर्वीच आहे. तर इथे विहारामध्ये महाराजांचा फोटो आहे, त्याच्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले, आणि या साईडला सावित्रीबाई फुलेंचा फोटो आहे, माता रामाबाईंचा फोटो आहे, शाहू महाराजांचा फोटो आहे. तर आपलं विहार आहे ना हे बघा, 1961ला बांधलेलं आहे. तर हे आपलं विहार आहे आणि इथे आपली वाडी आहे पूर्ण. विहाराच्या वरती पण घरं आहेत. ॲक्च्युली एकच वाडी आहे, तरी पण आम्ही वरची वाडी खालची वाडी म्हणतो. तर इकडं आपली खाली आपली घरं आहेत. संध्याकाळचे वाजलेत 7:30. तर आता आपण विहारातनं खाली आलेलो आहोत. वाजलेत संध्याकाळचे 7:30, म्हणून अंधार झाला आहे. नाही तर आपल्याला ही बाजूची पण घरं दिसली असते आपल्या. पण आता चाललो आहे आपण घरी. तर आता आपण आपल्या घरात आलेलो आहोत. तर मित्रांनो, आत्ताच आपण आपल्या घरी आलेलो आहोत. आता वाजलेत संध्याकाळचे 7:30, म्हणजे 7:35 झालेले आहेत. तर एवढा वेळ झाला आपल्याला, कारण आपण 5:30ला निघालो होतो. म्हणजे 5:30 पावणे 6ला आपण घरातनं निघालो होतो. आपण आपल्या पर्यामध्ये गेलो, ब्राह्मणवाडी गेलेलो, त्याच्यानंतर आपल्या शाळेच्या इथे गेलो आपण. शाळेनंतर थोरल्यावाडीत गेलो, बाईंगवाडीमध्ये गेलो आणि मग आपल्या विहाराच्या इथे आलो, म्हणजे आपल्या बौद्धवाडीत आलो. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. भेटूया एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.